सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं व्हॉट्सअप ओपन करून घ्यायचं आहे. मग तुम्हाला सहजीवन मॅट्रिमोनीकडनं लिंक आली असेल ती क्लिक करायची आहे. ती लिंक तुम्हाला डायरेक्ट प्ले स्टोअरवर घेऊन जाणार, जिथे आमचा सहजीवन मॅट्रिमोनीचा प्रोफाईल ओपन होईल. ते तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. तुम्ही जर सहजीवन मॅट्रिमोनीला प्ले स्टोअरवर शोधत असाल तर सर्च बारमध्ये सहजीवन मॅट्रिमोनी असं सर्च करून तुम्ही त्याला इन्स्टॉल करू शकता. आता तुम्ही जे ॲप ओपन केलं आहे त्याला इन्स्टॉल करून घ्या. ते इन्स्टॉल झालं की तिथे ओपनचं ऑप्शन येते, त्याच्या थ्रू तुम्हाला ओपन करायचं आहे. ते ओपन झालं की तुम्हाला तिथे रजिस्टर अकाउंट दिसते, ते क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्वतःची प्रोफाईल क्रिएट करायची आहे. तिथे क्रिएटेड बायमध्ये तुम्हाला सेल्फ टाकायचं आहे. मग फर्स्ट नेममध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, पहिलं नाव. मग लास्ट नेममध्ये तुम्हाला तुमचं सरनेम टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला मेल फिमेल पण सिलेक्ट करायचं आहे. मग तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. तुम्हाला तुमचा मॅरिटल स्टेटससुद्धा सिलेक्ट करून घ्यायचा आहे, डिवोर्सी किंवा अनमॅरिड. तुम्हाला तुमची हाईटसुद्धा सिलेक्ट करून घ्यायची आहे. मग तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. एंटर मोबाईल नंबर जिथे लिहिलेला आहे तिथे जो नंबर तुम्ही टाकणार तो नंबरवर तुम्हाला OTP येणार. तोच नंबर तुम्हाला खाली पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्डमध्ये सुद्धा तोच नंबर टाकायचा आहे, कारण तुमचा जो पासवर्ड राहणार तोच तुमचा मोबाईल नंबर राहणार. मग तुम्हाला खाली टर्म्स अँड कंडिशनसुद्धा सिलेक्ट करून घ्यायचं आहे, त्याला टिक करायचं आहे. टर्म्स अँड कंडिशन टिक केल्यावर तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक OTP येईल सहजीवन मॅट्रिमोनीकडनं. तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. 6 डिजिट OTP राहणार तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. OTP एंटर केलं की तुम्हाला व्हेरीफाय अँड क्रिएट क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा ॲप ओपन होऊन जातं. तिथे तुमची प्रोफाईल ओपन होऊन जाते. तिथे मग तुम्हाला राईट कॉर्नरला प्रोफाईल असं लिहिलेलं दिलं आहे, त्यावर तुम्हाला मग क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केलं की तुम्हाला वर कॉर्नरला राईट कॉर्नरला छोटासा बॉक्स दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे आता तुम्हाला 4 ॲड फोटोचे ऑप्शन दिसत असेल, तिथे तुम्हाला पहिल्या ॲड फोटोवर क्लिक करून तुमची एक फोटो सिलेक्ट करून घ्यायची आहे. फोटो सिलेक्ट केले की खाली डन करायचं आहे. मग तुम्हाला फोटो ॲडजस्ट करून वर क्रॉप करायचा आहे. यानुसार तुमची फोटो अपलोड होऊन जाईल. फोटो अपलोड सक्सेसफुली. मग खाली तुम्हाला तुमची पूर्ण डिटेल टाकायची आहे. तिथे तुम्हाला तुमचा अल्टरनेट मोबाईल नंबर म्हणजे दुसरा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मग खाली तुम्हाला तुमच्या एज्युकेशन डिटेल म्हणजे शिक्षणाची डिटेल्स टाकून घ्यायची आहे. मग खाली तुम्ही काय जॉब करता ही डिटेल तुम्हाला टाकायची आहे. तुमचं ऑक्युपेशन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही तिथे तुमचं ॲन्युअल इन्कम म्हणजे वर्षाचं किती इन्कम निघते ते सुद्धा टाकू शकता. मग तुम्हाला तुमचं लोकेशन म्हणजे तुम्ही कुठे राहता, तुमचा घरचा ॲड्रेस हे टाकून घ्यायचं आहे. स्टेटमध्ये तुम्हाला सिलेक्ट स्टेटमध्ये महाराष्ट्र असं टाकायचं आहे. मग खाली तुम्हाला सिटी टाकायचं आहे.
आणि लँडमार्कमध्ये तुम्हाला तुमचा पूर्ण ॲड्रेस टाईप करायचा आहे. खाली पिनकोडमध्ये तुम्हाला तुमच्या एरियाचा पिनकोडसुद्धा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला फॅमिली डिटेल्स टाकायचे आहे. फॅमिली टाईपमध्ये तुम्हाला न्यूक्लिअर फॅमिली असं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचे नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमचे वडील काय करतात हे तुम्हाला तिथे टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आईची नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमची आई हाऊसवाईफ आहे की जॉब करते असं टाकायचं आहे. त्यानंतर खाली सिबलिंगच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला बहीण भाऊ किती आहेत व त्यांची लग्न झालेली आहेत का हे तुम्हाला टाकायचं आहे. तिथून त्यामधून किती जणांची लग्न झालेली आहेत हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर रिलिजनमध्ये तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे आणि मदर टंगमध्ये तुम्हाला मराठी असं टाईप करायचं आहे. त्यानंतर वर राईट कॉर्नरला छोटंसं सेव्हचं ऑप्शन दिसत असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुमचा पूर्ण डाटा सिलेक्ट होऊन जातो आणि सेव्ह होऊन जातो. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. मग तुम्हाला लेफ्ट कॉर्नरला मॅचेसचं असं ऑप्शन दिसेल, तिथे क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला सगळ्या प्रोफाईल दिसतील. त्यानंतर तुम्हाला वर राईट कॉर्नरला सर्चचं ऑप्शन दिसते, तिथे मग क्लिक करून तुम्हाला एंटर प्रोफाईल ID असं लिहिलेलं आहे. तुम्हाला जी पण प्रोफाईल तुम्हाला आवडली आहे त्यांची ID टाकून तुम्ही इथे सर्च करून घेऊ शकता. ID टाकल्यावर सर्च केलं की ते तुम्हाला डायरेक्ट त्या ज्या प्रोफाईल तुम्हाला बघायची आहे त्या प्रोफाईलवर घेऊन जाते. इथे तुम्हाला त्या प्रोफाईलची पूर्ण डिटेल दिसेल. तुम्हाला त्यांचा मोबाईल नंबर आणि ॲड्रेससुद्धा दिसणार. तुम्ही मोबाईल नंबर आणि ॲड्रेसला क्लिक करून त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे सगळं प्रोफाईल दिसतील. इथे एक ऑप्शन आहे स्टारचं. फोटोच्या खाली प्रोफाईलच्या खाली तुम्हाला एक छोटंसं शॉर्टलिस्टचं स्टारचं ऑप्शन दिसेल. ते तुम्ही सिलेक्ट जर केलं, कुठलंही तुम्ही जर प्रोफाईल शॉर्टलिस्ट केल्या तर त्या तुमच्या शॉर्टलिस्टच्या लिस्टमध्ये चालल्या जातात. मग तुम्हाला हे जे शॉर्टलिस्ट केलेल्या प्रोफाईल आहे ते तुम्हाला मधात जे ऑप्शन आहे ॲक्टिव्हिटीज तिथे तुम्हाला दिसेल. तिथे तुम्हाला शॉर्टलिस्टेड असं सिलेक्ट करायचं आहे आणि तिथे तुम्हाला दिसेल. मग तुम्हाला इंटरेस्ट ज्या प्रोफाईलवर आलं आहे, जे प्रोफाईल तुम्हाला आवडली त्या प्रोफाईलवर तुम्हाला इंटरेस्ट पाठवायचा आहे आणि ॲक्टिव्हिटीमध्ये परत जाऊन तुम्हाला इंटरेस्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला 2 ऑप्शन दिसेल. एक सेंट ऑप्शन दिसेल आणि एक रिसिव्ड ऑप्शन दिसेल. सेंट ऑप्शनमध्ये तुम्हाला तुम्ही किती जणांना इंटरेस्ट पाठवला आहे हे दिसेल आणि रिसिव्ड ऑप्शनमध्ये तुम्हाला किती जणांकडनं इंटरेस्ट आलं आहे हे दिसणार. त्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट व्ह्यू सिलेक्ट करायचा आहे. व्ह्यू माय कॉन्टॅक्टमध्ये तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कोणी बघितला आहे आणि कॉन्टॅक्ट आय व्ह्यूमध्ये तुम्ही कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर बघितला आहे हे दिसेल. त्यानंतर तुम्हाला प्रोफाईल व्ह्यूजमध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ते सिलेक्ट केलं की प्रोफाईल माय व्ह्यूमध्ये तुम्हाला तुमची प्रोफाईल कोणी बघितली आहे हे दिसेल आणि त्यानंतर प्रोफाईल आय व्ह्यूडमध्ये तुम्ही कोणाची प्रोफाईल बघितली आहे हे तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्हाला शॉर्टलिस्टेडमध्ये तुम्ही कुठल्या प्रोफाईलला शॉर्टलिस्ट केला ते दिसेल आणि न्यू जॉईनमध्ये जे तुम्हाला नवीन रजिस्टर्ड प्रोफाईल आहे त्या सगळ्या दिसणार.
त्यानंतर तुम्हाला मॅचेसमध्ये परत यायचं आहे. वर तुम्हाला 4 बॉक्सचं ऑप्शन दिसेल राईट कॉर्नरला. तिथे जर क्लिक केलं तर सगळ्या प्रोफाईल तुम्हाला शॉर्ट इमेजमध्ये दिसणार आणि वापस जर क्लिक केलं तर तुम्हाला मोठ्या इमेजेसमध्ये दिसणार. त्यानंतर तुम्हाला परत राईट कॉर्नरला प्रोफाईलवर येऊन जायचं आहे. तिथे तुम्हाला ही तुमची प्रोफाईल आहे. तिथे तुम्हाला पार्टनर प्रेफरन्सला सिलेक्ट करायचं आहे. तुमची जी वय आहे त्यानुसार तुम्हाला वय टाकायची आहे. तुमची जर वय 40 असेल तर तुम्हाला मिनिमम म्हणजे कमीत कमी एजमध्ये तुम्हाला ज्या वयाची मुलगी पाहिजे आहे ती वय तुम्हाला मिनिमम एजमध्ये टाकायची आहे आणि मॅक्झिमम एजमध्ये तुम्हाला ज्या वयापर्यंत मुलगी पाहिजे आहे ते टाकायचं आहे. मग खाली तुम्हाला रिलिजनमध्ये तुमची कास्ट सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर वर राईट कॉर्नरला तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला परत खाली मॅचेसमध्ये लेफ्ट कॉर्नरला यायचं आहे आणि तुम्हाला जे तुम्ही आता डिटेल्स टाकली पार्टनर प्रेफरन्समध्ये त्याचनुसार तुम्हाला तिथे प्रोफाईल बघायला दिसणार. म्हणजे तुम्हाला तुमच्या वयानुसार आणि तुमच्या कास्टनुसार प्रोफाईल बघायला दिसणार. त्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये बॅक यायचं आहे आणि मग तुम्हाला सगळ्या प्रोफाईल दिसायला चालू होईल. तिथे तुम्हाला तुमच्या प्रोफाईल्स बघायचे आहे. अशा प्रकारे तुमची प्रोफाईल क्रिएट झाली आहे.